नमस्कार, रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची। काय आहे बातमी सविस्तर पाहूया। तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती प्रति माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, माननीय मंत्री महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई। विषय: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत विनाविलंब बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यात यावे, अन्यथा राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून विधान भवन व जिल्हा परिषदावर तीव्र निदर्शने करण्यात येतील। विषय: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा विनाविलंब बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यात यावे, अन्यथा राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून विधान भवन व जिल्हा परिषदावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तीव्र निदर्शने। संदर्भ दिनांक 21/5/2024 रोजीचे कृती समितीचे निवेदन। महोदय, आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे खालीलप्रमाणे विनंती करतो की संदर्भीय पत्रानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ, दरमहा, पेन्शन योजना, 2020 व 2021च्या वर्षांनी उन्हाळी सुट्टीचे थकीत मानधन, ग्रॅच्युटी इत्यादी प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहे। निवडणुकांच्या आचारसंहितामुळे या प्रश्नांची चर्चा होऊ शकली नाही, म्हणून आता युद्धपातळीवर या प्रश्नांची चर्चा होऊन निर्णय होण्याची आवश्यकता आहे। म्हणून आम्ही आपल्याला विनंती करतो की आचारसंहिता संपल्यावर तातडीने कृती समितीशी चर्चा करून वरील प्रश्न सोडवावे, अशी आमची विनंती आहे। जर या बाबतीत निर्णय न झाल्यास राज्यातील अंगणवाडी कर्मचारी राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून विधान भवन व जिल्हा परिषदावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तीव्र निदर्शने करतील, याची कृपया नोंद घ्यावी। आपले विश्वासू M.A. पाटील, शुभा शमीम, दिलीप उठाणे, भगवान देशमुख। आपण चॅनलवर नवीन असाल तर अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा।